हो. तर मित्रांनो आणि भावांनो बहिणींनो बघा, सकाळ सकाळी मी चालू केले खुरपण. काही जण म्हणते हिला खुरपा येत नाही, ही व्हिडिओसाठी नाटक करते, म्हणून हा तुमच्यासाठी खास ब्लॉग आहे. तर बघा, तुम्हाला वाटतंय ना मला खुरपा येत नाही आहे ना. आता बघा मी खुरपीते का नाही ती. आणि जर मला खुरपा आलं तर काय देणार सांगा तुम्ही मला. एक कमेंट, एक लाईक, एवढीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही. तर चला आता बघा मी कसं खुरपीते. खुरप नाही काय अवघड गोष्ट नाहीये. अलीकडे ये, अलीकडे ये, थोडं अलीकडे ये, दिसू दे जरा इकडे. आता आई करायली स्वयंपाक, त्या दोघी जणी करायल्यात. म्हणलं आपण खुरपाव लागाव, तेवढंच पातानं पात कमी होईल. मला लय ऊन लागायले, पुन्हा बी सकाळ सकाळी भारी वाटायले खुरपायला, मस्त वाटायला लागले. तर हे बघा, यासला ही घोळाची भाजी आली आमच्या रानामध्ये, काढून घेते हळूहळू हळूहळू. ही असा हळूहळू काढावं लागायले. जर लईच खुरप घातलं जोरात तर पुन्हा काहीच खरं नाही. आता ही अहो काही हराळ आहे हा. हराळ कशी खुरपते ती बी सांगते तुम्हाला. अहो का अशी खुरपायची हराळ आहे का. मला म्हणते खुरपा येत नाही, हे खुरपा येत नाही मला, सगळं येतंय मला. काय उग मी आता 4 दिवस बाहेर काम करायले म्हणून सगळं वाटते मला काही येत नाही काम. उग कटाळा येते करायचा. आता सवय मोडली कामाची. पहिलं सारखं कामाला जायचे मी लोकांच्या इथं रोजानं, पण आता बंद केलंय ती कामाला जाणं. नको म्हणलं उग 100 आणि 200 आपलं उदरनिर्वाह होणार नाही. आपलं तेल मीठ सध्या भागत नाही, लय अवघड असते. वाकडा फोन व्हायला मॅडम. जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला कळतंय काय असतंय ते. मी करून आले, त्या परिस्थितीतून आले. रोज एकाच्या बांधाला जायचं खुरपं घेऊन रोज. लय नवऱ्यानं माझ्या वनवास केला, लय वनवास भोगला. शेवटी माहेरातच राहायचं आलं आमच्या नशिबामध्ये. आमच्या नशिबात नवऱ्याची हौस नाही झाली, किंवा आम्हाला हौशी नवरा नाही भेटला. नवऱ्याच्या घरी बी खुरपं घेऊन खुरपीला असतं मी असंच. लय साथ दिली असती, पण ती आता त्यांना नाही आवडत. आपण काय करणार आहे. आता ये म्हणतंय उग वरच्या मनाने ये. तुम्हीच विचार करा, 7 वर्ष गेली आता, एवढी 7, 8, 10, 12 वर्ष गेली, सांभाळलं नाही. आता काय सुखानं सांभाळणार आहे ती. तुम्ही सांगा मला आता योग्य आहे का नाही ती. सकाळ सकाळी हा विषय बोलू नाही, पण आता ह्या कामावरनं माझ्या लक्षात आलं की बोलावा म्हणून. आणि खास तर मी हा व्हिडिओ त्यांच्या संदर्भात काढीतच नाही, कारण लय जणांच्या कमेंट होत्या मला खुरपा येत नाही. आणि शॉर्ट रीलला तर अशा कमेंट करतात की काय नाटकं करते. नाटकं वा रे, नाटकं करत नाही मी. माझी रिॲलिटी दाखवते मी, नाटकं करीत नाही. आणि रिअल परिस्थिती दाखवाय बी माणसामध्ये दम लागते, हिम्मत लागते. आणि ज्याच्यात हिम्मत आहे तोच दाखवू शकतो. काय माझं असं म्हणणं आहे. आमचं हार्बर आहे बघा, हे मोठं हार्बर पेरले. 2 वर्ष झालं आम्ही मोठं हार्बर. आम्ही म्हणजे आमचे वडील. हे शेत आमच्या वडिलाचं आहे, माझं नाही. पण माझ्या आई वडिलांनी माझ्या पोरांना लय सांभाळले. लय मला कसं बी करू द्या, मला पण सांभाळले. मी पण एक दिवस लय लाडकी होते, पण माझ्या लेकरांना तर लयच सांभाळलं. मला लहानपणी लेकरांची टाळू भरा येत नसायची, पुन्हा लता कपडा आईनं लय कष्टा खाल्ल्या माझ्या. ते उपकार आहेत माझ्यावर लय. आणि माझ्यासाठी बी भरपूर काही केलं, पण आपल्या नशिबाने आपल्याला साथ दिली नाही. म्हणून मी ही आई वडिलांसाठी मदत करते बरं का. मला काही नाही, त्यांचं चांगलं, मला त्यांना म्हणजे सपोर्ट करायचं आहे. मला असं शेतात वगैरे काम करू लागायचं, आईला मदत करायची. आता मी बाहेर पडण्याचं एक कारण होतं. मला वाटलं बाहेर गेलं का असं रोजानं कामाला गेलं की पैसे येत नाहीत भरपूर, 100 आणि 200 आपला उदरनिर्वाह होत नाही. मग आपण असं कामाला जाऊ बाहेर, मग बाहेर कामाला गेल्यावर पैसे येतात. मग आपल्याकडं सेविंग होईन, आपल्या पोरांचं शिक्षण आहे. आता माझी पोरं इंग्लिश स्कूलच्या शाळेमध्ये शिकायलेत. मोठ्या मोठ्या घरचे लेकरं असतात, त्यांच्या अंगावर भारी भारी चपलं, भारी भारी कपडे, भारी भारी बॅगा, सगळं ब्रँड वस्तू. मग आपल्या लेकरांना
आपण काम नाही केलं तर हलकं फाटकं तुटकं देऊन आपल्या लेकरांची मजाक उडवणार, हसणार, मग ते आपल्याला चांगलं वाटतंय का? त्याच्यासाठी मी बाहेर गेले. पण लोकांनी लई त्रास दिला बाहेर, लई त्रास. अति त्यांच्या पण घराने आया बहिणी होत्या, पण त्यांच्या आया बहिणी विसरतात लोक आणि नवरा नसलेल्या बाईला वाईट नजराने बघतात. त्याच्यामुळं ना बाहेरची दुनिया लय वाईट आहे बरं का. मी बघून आले आणि आता सगळे म्हणतात मला, सगळे फिरून 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 आली, इथंच आली असं म्हणतात मला. पण त्यांना माझ्या मागं काय परिस्थिती होती ते दिसत नाही. सगळ्यांना वाटतंय इथं गेली, तिकडं बोंबलत गेली, इकडं बोल, फिरून फिरून इथंच आली. यूट्यूबवर कमेंट करतात आणि हे आपले आजूबाजूचे तर म्हणतातच, इथले बी म्हणतात. पण म्हणू द्या, कसं असते, ज्याचं जळतंय ना त्याला कळतंय. तेच आपल्या जागेवर असते ना तर त्यांना पण कळलं असतं की बाबा काय परिस्थिती असते माणसाची ती. आणि माणूस जेव्हा त्या सिच्युएशनमध्ये जातो ना तेव्हा त्याला मग कुणाला नावं ठेवायचं ते आठवत नाही. जसं की मी कुणालाच नावं नाही ठेवत अजिबात, की हा असं आहे ती तसं आहे. मला सगळे ठेवतात, पण मग मी ठेवणाराला बी ठेवत नाही आणि नाही ठेवणारा बी ठेवत नाही. बोट काढ कॅमेऱ्यावरचं, बोट येईल मध्ये, तर असं आहे. पण ठेव द्या नाव. मी लय त्रास भोगलाय आणि आता पण मी हार नाही मानलेली. एवढं मला त्रास दिला लोकांनी, एवढं काय काय. महाग मी एक व्हिडिओ टाकला होता, लय चालला माझा व्हिडिओ, तो व्हायरल झाला. तसल्या लोकांना बघायला पाहिजे की नाही का, एका बाईने माझ्यावर संशय घेतला, तिच्या 50 वर्षाच्या नवऱ्यावर संशय घेतला होता, असं तसं टाकलं होतं. रडले होते मी, माझी नोकरी गेली, आता माझं कसं होईल म्हणून रडले मी. त्या टायमाला कोणी म्हणलं का आम्ही तुला जॉब देऊ किंवा आम्ही तुला आधार देऊ? कोणी म्हणलं नाही. या जगात कोणी कोणाचं नसते. आणि ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःच्या कष्टावर आपण चांगलं राहतो, चांगलं खातो, फिरतो, स्टँडर्ड म्हणजे वेगळं लाईफस्टाईल चेंज केली की लोक बरोबर नावं ठेवतात. पण ज्यावेळेस आपल्याला दुःख असते त्यावेळेस कोणी आपल्याला विचारित नाही. त्यामुळे मी कोणाचाच विचार करत नाही. कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, मला हवं तसं मी जगणार आहे. नवऱ्याचा विषय तर सोडा, नवऱ्याने तर वाटोळच केलंय. नवऱ्याने वाटोळं केलं नसतं तर लोकांच्या तोंडात दात राहिला नसतं मला नावं ठेवायला. मी व्हिडिओ बनविले, भारी कपडे घातले तरी नावं ठेवायची ताकद झाली नसती. कारण ही जगात आज सगळेच व्हिडिओ बनवते. व्हिडिओचा विषय तर सोडा, पण असं पण नावं ठेवते लोकांना. आमच्या इथलं तर लय आनंद झाला माझं वाटोळं झालं. माझ्या बापाने मोठं लग्न करून दिलं, सगळं भारी करून दिलं. तर मला पण असं माझ्या बापाला म्हणजे नाही का तसले लोक भेटले आम्हाला. मग आमचं काय, आम्हाला नाही का आमचं हसूच झालं थोडक्यात. आणि परत अजून पुन्हा परिस्थिती एवढी म्हणजे नाजूक होत गेली की मला घर सोडायची वेळ आली. आणि मी घर सोडलं नसतं, दुसरं लग्न केलं असतं बरं का. लोक काय म्हणतात मला, लग्न कर, कुणी म्हणतंय रिलेशन कर, कुणी म्हणतंय तशीच राहा. 12ची 12 बोलतात. पण आपल्याला काय वाटतंय, आपल्याला काय पटतंय तीच आपण निर्णय घ्यावा. लोकांना वाटायचं कशाची राहती या निघून जाईन, लेकराला बी कशाची बघती, आडवा मोबाईल धरवागा, तर असं वाटायचं लोकांना. पण माझे लेकरं एवढीशी होते तेव्हापासून मी इथं राहिले आईपाशी. मग मला त्रास झाला, सगळ्याकून त्रास झाला. मी माझ्या घरच्याची बी गोळी देत नाही, त्यांनी सांभाळलं बी आणि त्रास बी लय झाला असेल. त्यांची परिस्थिती नाजूक आहे म्हणून झाला, कशामुळे झाला. पण मी तसं केलं नाही. माझ्या लेकरांवर मी माझा जीव वावळून टाकला. मी लेकरांसाठी नाही ते केलं. पण माझे लेकरं आज चांगले शाळेत शिकायलेत, भरपूर हुशार झालेत. आणि इथून पुढं बी बघचाल तुम्ही की मी माझ्या लेकरांना चांगलंच घडविणार आहे आणि चांगलंच करणार आहे. ही आपला शब्द आहे. माझा नवरा मला आता गेली अर्धी जिंदगी वाया. आणि राहिला प्रश्न लग्नाचा. लग्न केलं तरी लोक म्हणणार हिला लेकराचा विचार आला नाही. लग्न केलं किंवा एखादी बाई कुणाच्या रिलेशनमध्ये आली त्याला म्हणणार लय फालतू आहे, लेकराचा विचार करत नाही, लपडेखोर आहे, असं तसं. बाईच्या जातीला लोक जग कुठूनच जगू देत नाही. त्यामुळे जगाचा विचार तर मी अजिबात सोडूनच दिला. कुणाला काय म्हणायचंय ना ते म्हणू देत. मला जसं आवडते आणि मला जे पटते मी तेच करणार आहे. काही मूर्ख लोक आहेत ह्या जगामध्ये. आपण काही करायलो की म्हणतात तू असं करायली, तू तसं करायला लागली. डायरेक्ट कुणाच्या तर एवढं म्हणजे लाजा सोडून दिल्यात की तोंडावर येऊन म्हणतात. त्यांना लाजा बी वाटत नाही की कुणाच्या लाईफमध्ये कशाला इंटरफेअर करावं. एवढं म्हणजे एवढे लोक हे आहेत. पण ज्यावेळेस आपलं सुखदुःख असते, आपल्या घरामध्ये खायला भाकर नसते, त्या टायमाला आपल्याला कोणी विचारते? कोणी विचारत नाही आपल्याला. त्यामुळे लोकांचा विचार करायचं मी सोडून दिले. आणि राहिला प्रश्न माझ्या खुरपायचा, तर बघा असं खुरपिलंय मी निर्मळ एकदम. एक मिनिट.